1:28 ऑपरेशन सिंदूर सुरू झालं। पहाटे 1:51 भारताची कामगिरी फत्ते झाली, दहशतवाद्यांना ठेचलं। तीनही सैन्य दलांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आणि अवघ्या 23 मिनिटात भारतीय सैन्य दलांनी ही मोहीम फत्ते केलेली आहे। भारताच्या स्काल्प आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानला दणका दिलाय। या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची दहशत पाकिस्तानमध्ये पाहायला मिळाली होती, पाकिस्तानच्या संसदेत मांडली गेलेली होती आणि त्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा देखील यामध्ये वापर करण्यात आलाय। तीनही सैन्य दलांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि अवघ्या 23 मिनिटात भारतीय सैन्य दलांनी आपली मोहीम फत्ते केलेली आहे। भारताच्या स्काल्प आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानला एक मोठा दणका दिलाय। 9 टार्गेट्स अवघ्या 23 मिनिटांमध्ये लक्ष्य करण्यात आली। मध्यरात्री 1:28 सुरू झालेलं ऑपरेशन 1:51 संपलं। 23 मिनिटं हे ऑपरेशन सुरू होतं। रजत वशिष्ठ आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, केवळ 23 मिनिटांचा अवधी, पण जो काही बेचिराख करण्यात आला परिसर किंवा ज्या पद्धतीने टार्गेट्स केली गेली ते अत्यंत महत्त्वाचं आहे। नक्कीच प्रज्ञा, आपल्याला असं वाटतंय की 23 मिनिटांमध्ये भारताने मोहीम फत्ते केली, मात्र त्याची तयारी मोठी होती आणि अचूक होती आणि त्यामुळेच अवघ्या 23 मिनिटांमध्ये भारतीय शूर जे जवान आहेत ते मोहीम फत्ते करू शकले। 1:28 हे एअर स्ट्राईक जे आहे ते सुरू झाले होते आणि जवळपास 1:51 भारतीय जेवढे हवाई दलातील विमान होते ते सुरक्षित आपल्या तळांवर पोहोचले। त्यामुळे अवघ्या 23 मिनिटांमध्ये जरी मोहीम फत्ते करण्यात आली, मात्र त्यामागे इंटेलिजन्स जो गोळा करण्यात आलेला होता, कारण अचूक कोऑर्डिनेट्स भारतीय हवाई दलाकडे, भारतीय सैन्याकडे होते की कुठं मारा करायचा आहे आणि ते अचूक कोऑर्डिनेट्स गेल्या काही अनेक दिवसांचा जो इंटेलिजन्स होता त्याचा फलित होता आणि त्याच अनुषंगाने अवघ्या 23 मिनिटांमध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्यामध्ये भारतीय हवाई दल म्हणा किंवा भारतीय सैन्य जे आहे ते यशस्वी झाले आहेत। आपल्याला जरी फक्त हे एअर स्ट्राईक किंवा हवाई दलाची कारवाई दिसत असली तर याच्यामध्ये तिन्ही सैन्य जे आहे ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेले होते। त्यामुळे अवघ्या 23 मिनिटांमध्ये गेले काही दिवस सातत्याने वल्गना करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यामध्ये भारत यशस्वी झालेला आहे। पुढे याचे परिणाम आणखी होत राहतील। पाकिस्तानकडून जर काही करण्यात आलं तर नक्कीच भारताकडूनही मोठा पाऊल उचलला जाईल। सध्या फक्त POK पुरतं भारताची कारवाई जी आहे ती मर्यादित राहिलेली नाही आहे, तर यंदा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतचे जे सियालकोट, बहावलपूर असे ठिकाण आहे त्या ठिकाणी पण भारत पोहोचलेला आहे। म्हणजेच भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय सीमा सुद्धा ओलांडलेली आहे आणि यंदा पाकिस्तानने लक्ष्मण रेषा ओलांडली होती आणि ज्या पद्धतीने निर्दोष नागरिकांना मारलेला होता त्याच्यानंतर कुठलाही एथिक्स पाळायची गरज नव्हती असं सैन्य दलातील जे वरिष्ठ सैन्य तज्ञ जे आहेत, सेवानिवृत्त अधिकारी आहेत ते सांगतात आणि त्यामुळेच कुठेतरी भारताने यंदा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली। मात्र अवघ्या 23 मिनिटांमध्ये मोहीम जेव्हा फत्ते केली तर तयारी खूप जोरदार होती, अचूक होती आणि इंटेलिजन्स जो होता तो परफेक्ट होता। बरोबर आहे। त्यामुळे 23 मिनिटांच्या या कारवाई मागे खूप मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स होता, तयारी खूप मोठ्या प्रमाणात केली गेली होती आणि जे नियोजन केलं होतं त्याचं सगळ्यात मोठं यश मानावं लागेल। ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।